नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यू सिरीज सुरू केलेली आहे चालू घडामोडी या विषयावर. भाग 1 यामध्ये 1 ते 50 प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यात बघा महाराष्ट्र विशेष, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पुरस्कार व सन्मान आणि क्रीडा घडामोडी इत्यादी विभाग आपण घेतलेले आहेत. तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकलेली आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा आज भाग 2 यामध्ये नियुक्त्या व व्यक्ती, दिनविशेष, थीम्स व ऑपरेशन्स, अर्थशास्त्र व निर्देशांक, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आपण 51 ते 100 प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा क्वेश्चन 51. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची अतिरिक्त नियुक्ती झाली? ऑप्शन बघा BVR सुब्रमण्यम, निधी शिब्बर, अमिताभ कांत, परमेश्वरन अय्यर. आन्सर येईल बी, निधी शिब्बर. बघा BVR सुब्रमण्यम यांच्यानंतर निधी शिब्बर यांच्याकडे CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. त्यानंतर बघा 52. मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन बघा न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान, सदानंद मोरे, यमनाम खेमचंद सिंह, DY चंद्रचूड. आन्सर येईल ए, न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान. बघा मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर बघा 53. श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण आहेत? ऑप्शन बघा शाहीन कुरेशी, सबा शाल, निवेदिता दुबे, अर्पिता पात्रा. आन्सर येईल बी, सबा शाल. बघा महाराष्ट्रातील किंवा भारतातील ज्या पहिल्या महिला किंवा पुरुष असतील त्या कार्यक्षेत्रात काम केलेले, तर अशा महिलांवर किंवा व्यक्तींवर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर 54. जागतिक धनुर्विद्या संघटनेच्या समितीवर निवड झालेली पहिली भारतीय महिला कोण? ऑप्शन बघा शीतल देवी, अर्पिता पात्रा, सुनेत्रा पवार, वरीलपैकी नाही. आन्सर येईल ए, शीतल देवी. बघा शीतल देवी ही जागतिक समितीवर निवडली गेलेली पहिली भारतीय महिला पॅरा धनुर्धर आहे. त्यानंतर 55. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या AAI बोर्डात सदस्य म्हणून रुजू होणाऱ्या पहिल्या महिला कोण? ऑप्शन बघा निधी शिब्बर, निवेदिता दुबे, ममता वर्मा, नंदिनी चक्रवर्ती. आन्सर येईल बी, निवेदिता दुबे. बघा AI बोर्डावर सदस्य म्हणून निवड होणाऱ्या ह्या पहिल्या महिला अधिकारी आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरण. त्यानंतर बघा 56वा प्रश्न. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन बघा NK सिंग, डॉक्टर अरविंद पनगरिया, शक्तिकांत दास, उर्जित पटेल. आन्सर येईल बी, डॉक्टर अरविंद पनगरिया. बघा 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी 2026 पासून लागू होणार आहेत. त्यानंतर बघा 57वा प्रश्न. भाजपचे क्रमाने 15वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन बघा JP नड्डा, नितीन गडकरी, नितीन नवीन, राजनाथ सिंह. आन्सर येईल सी, नितीन नवीन. बघा भाजपचे 15वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यानंतर बघा 58वा प्रश्न. AI किड ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बघा रणवीर सिंग सचदेवा, राहुल जॉन अंजू, आयान कपूर, नील कोठारी. आन्सर येईल बी, राहुल जॉन अंजू. केरळचा हा तरुण उद्योजक AI तंत्रज्ञानातील योगदानासाठी ओळखला जातो. त्यानंतर बघा 59वा प्रश्न. नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत? ऑप्शन बघा मार्क रूट, रॉब जेटर, रॉब जेटन, फिन एलन.
आन्सर येईल सी, रॉब जेटन. बघा 38 वर्षाचे रॉब जेटन हे नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. त्यानंतर 7वा प्रश्न, सक्षम या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन बघा, रफिक नाईकवडी, दीपक डोंगे, सदानंद मोरे, महेश भागवत. आन्सर येईल ए, रफिक नाईकवडी. बघा महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हा टास्क फोर्स नेमला आहे. त्यानंतर बघा 4 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या जागतिक ब्रेल लिपी दिनाची 2026 ची थीम काय होती? ऑप्शन बघा, शिक्षणात ब्रेल, डिजिटल प्रथम जगात सुलभता साधणे, ब्रेल ही ताकद आहे, अंधासाठी डिजिटल साक्षरता. आन्सर येईल बी, डिजिटल प्रथम जगात सुलभता साधणे. बघा 4 जानेवारी 2026 च्या ब्रेल दिनाची ही थीम होती. त्यानंतर 62वा प्रश्न, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन 2026 ची संकल्पना काय होती? ऑप्शन बघा, विकसित भारतासाठी अनिवासी भारतीयांचे योगदान, भारत आणि परदेश, आत्मनिर्भर भारत, भारतीय संस्कृतीचे जतन. आन्सर येईल ए, विकसित भारतासाठी अनिवासी भारतीयांचे योगदान. त्यानंतर 63, जागतिक पाणथळ जागा दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन बघा, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी. आन्सर येईल बी, 2 फेब्रुवारी. आपल्या सामायिक भविष्यासाठी पाणथळ जागाचे संरक्षण ही 2026 ची थीम होती. त्यानंतर बघा 64वा प्रश्न, जागतिक लठ्ठपणा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? ऑप्शन बघा, 1 मार्च, 3 मार्च, 4 मार्च, 8 मार्च. आन्सर येईल 4 मार्च. त्यानंतर बघा 65वा प्रश्न, 10 फेब्रुवारी 2026 च्या जागतिक दाढी दिनाची थीम काय होती? ऑप्शन बघा, दाढी आणि आरोग्य, जगातील दाढी नम्रतेपासून उत्कृष्टपर्यंत, पोषक आहार दाढी, दाढींचे उत्पादन वाढवा. बघा आन्सर येईल बी, जगातील दाढी नम्रतेपासून उत्कृष्टपर्यंत. 10 फेब्रुवारी 2026 च्या जागतिक दाढी दिनानिमित्त ही थीम निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर बघा 66वा प्रश्न, ऑपरेशन किया कोणत्या राज्यात दहशतवाद विरोधी कारवाईसाठी राबवण्यात आले? ऑप्शन बघा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, छत्तीसगड. आन्सर येईल बी, जम्मू आणि काश्मीर. बघा ऑपरेशन किया ही संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात राबवण्यात आली. त्यानंतर प्रश्न 67, ऑपरेशन शास्त्र कोणत्या पोलिसांच्या माध्यमातून राबवले गेले? ऑप्शन बघा, मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस, केरळ पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस. आन्सर येईल बी, दिल्ली पोलीस. बघा सोशल मीडियावर शास्त्रासह फोटो पोस्ट करून भीती निर्माण करणाऱ्या विरुद्ध दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शास्त्र राबवले आहे. त्यानंतर बघा प्रश्न 68, लिमिट आहे 2026 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? ऑप्शन बघा, मॉरिशस, सेशल्स, मालदीव, फ्रान्स. आन्सर येईल बी, सेशल्स. बघा लिमिट आहे 2026 हा भारत आणि सेशल्स या दोन देशाच्या सैन्यामधील 11व्या द्विवार्षिक सराव होता. त्यानंतर बघा 69वा प्रश्न, 23 जानेवारी रोजी साजरा होणारा पराक्रम दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? ऑप्शन बघा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर. आन्सर येईल सी, सुभाषचंद्र बोस. बघा 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिन म्हणून 2021 पासून साजरा केला जातो. प्रश्न 70, जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन बघा, 8 मार्च, 10 मार्च, 15 मार्च, 20 मार्च.
ॲन्सर येईल सी 15 मार्च. बघा, जागतिक ग्राहक हक्क दिनाची 2026ची थीम होती सुरक्षित उत्पादने आणि आत्मविश्वासपूर्ण ग्राहक. त्यानंतर बघा 71वा प्रश्न, निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार निर्यातक्षम राज्यांमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन बघा, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक. ॲन्सर येईल सी महाराष्ट्र. बघा, नीती आयोगाने जाहीर केलेल्या 4थ्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा 72, भ्रष्टाचार धारण निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन बघा, 80, 85, 81, 96. ॲन्सर येईल सी 91. त्यानंतर बघा प्रश्न 73, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार कोणता देश सर्वाधिक प्रभावित आहे? ऑप्शन बघा, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक. ॲन्सर येईल बी अफगाणिस्तान. बघा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार पाकिस्तान सर्वाधिक प्रभावित होता, तर भारत या यादीत 13व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा 74वा प्रश्न, भारत हा जगातील सर्वाधिक परकीय चलन प्राप्त करणारा देश ठरला आहे. 2025 मध्ये हा रेमिटन्स किती अब्ज डॉलरवर पोहोचला? ऑप्शन बघा, 100 अब्ज, 125 अब्ज, 135.4 अब्ज, 150 अब्ज. ॲन्सर येईल सी 135.4 अब्ज. बघा, भारत हा जगात परकीय चलनाचा सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरला असून 2025 मध्ये हा आकडा 135.4 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला. त्यानंतर बघा 75वा प्रश्न, 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पनात महसुली तूट जीडीपीच्या किती टक्के मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य आहे? ऑप्शन बघा, 1.0%, 1.5%, 2.5%, 4.3%. ॲन्सर येईल बी 1.5%. बघा, 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पनात महसूल तूट जीडीपीच्या 1.5% मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर बघा, ऑरेंज इकॉनॉमी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन बघा, संत्री उत्पादन, सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग, सौर ऊर्जा, सागरी संसाधने. ॲन्सर येईल बी सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग. बघा, ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे अशा सेवा जिथे मूळ कल्पना सांस्कृतिक वस्तू आणि सेवांमध्ये रूपांतरित केल्या जातात, त्याला आपण ऑरेंज इकॉनॉमी असे म्हणतो. 77, भारतातील कोणत्या राज्याने प्रथमच ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प सादर केला आहे? ऑप्शन बघा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, राजस्थान. ॲन्सर येईल बी केरळ. त्यानंतर बघा 78, जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोणता ठरला आहे? ऑप्शन बघा, इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारत, श्रीलंका. ॲन्सर येईल सी भारत. त्यानंतर 69, भारतात सोन्याच्या दरात नुकतीच मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण किती रुपयांवर आला? ऑप्शन बघा, 1.5 लाख, 1.3 लाख, 1.0 लाख, 80,000. ॲन्सर येईल बी 1.3 लाख. त्यानंतर बघा 80, नीती आयोगाच्या अहवालानुसार ॲचिवर श्रेणीत राजकोषीय आरोग्य निर्देशांकात कोणते राज्य प्रथम आहे? ऑप्शन बघा, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश. ॲन्सर येईल बी ओडिशा हे राज्य प्रथम आहे. त्यानंतर बघा प्रश्न 81, जगातील सर्वात लहान QR कोड तयार करण्याचा विक्रम कोणत्या देशातील संशोधकांनी केला? ऑप्शन बघा, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. ॲन्सर येईल सी ऑस्ट्रेलिया.
बघा, ऑस्ट्रेलियातील TUVM संशोधकांनी सिरेमिकचा वापर करून जगातील सर्वात लहान QR कोड तयार केला आहे. त्यानंतर बघा प्रश्न 82, लिगो इंडिया ही गुरुत्वाकर्षण लहरी वेधशाळा महाराष्ट्रात कुठे उभारली जाणार आहे? ऑप्शन बघा, लोणार, औंढा, हिंगोली, महाबळेश्वर, औरंगाबाद. आन्सर येईल बी, औंढा, हिंगोली. बघा, महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे लिगो इंडिया ही गुरुत्वाकर्षण लहरी वेधशाळा उभारली जाणार आहे. त्यानंतर बघा 83, चांद्रयान 4 साठी इस्रोने कोणती लँडिंग साईट निवडली आहे? ऑप्शन बघा, शिवशक्ती पॉइंट, तिरंगा पॉइंट, मोन्स माउंटन, ध्रुव तारा. आन्सर येईल सी, मोन्स माउंटन. बघा, इस्रोने चांद्रयान 4 मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोन्स माउंटन ही लँडिंग साईट निवडली आहे. त्यानंतर बघा 84, रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसापर्यंत 1.5 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार देणारी योजना कोणती? ऑप्शन बघा, PM जन आरोग्य, PM राहत, जलयुक्त शिवार, सुकन्या समृद्धी. आन्सर येईल बी, PM राहत. बघा, रस्ते अपघातग्रस्तांना 7 दिवसापर्यंत 1.5 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न 85, शेषनाग 150 हे काय आहे? ऑप्शन बघा, नवीन रेल्वे, दीर्घ पल्ल्यांचा झुंड हल्ला ड्रोन, युद्ध नौका, क्षेपणास्त्र. आन्सर येईल बी, दीर्घ पल्ल्यांचा झुंड हल्ला ड्रोन. बघा, शेषनाग 150 हा लष्करी मोहिमांसाठी विकसित केलेला प्रगत स्वॉर्म अटॅक ड्रोन आहे. त्यानंतर बघा प्रश्न 86, डिजिटल अरेस्ट फसवणूक झाल्यास कोणत्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा? आन्सर येईल सी, 1930 म्हणजे 1930. डिजिटल अरेस्ट किंवा कोणत्याही ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी 1930 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा. प्रश्न 87, वायुवाहन ही प्रणाली काय आहे? ऑप्शन बघा, हवाई कचरा नियंत्रण, हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली, विमानतळ सुरक्षा, हवेचा दर्जा मोजणारे यंत्र. आन्सर येईल बी, हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली. बघा, वायुवाहन ही भारतीय हवाई दलाने विकसित केलेली पहिली हेलिकॉप्टरवरून दाखता येणारी ड्रोन प्रणाली आहे. त्यानंतर बघा 88, चक्र हे सेंटर ऑफ एक्सलन्स कोणी सुरू केले आहे? ऑप्शन बघा, RBI, SBI, HDFC, ICICI. आन्सर येईल बी, SBI. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाने उदयोन्मुख क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्यासाठी चक्र हे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. बघा 89, जगातील पहिली मालवाहतूक बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली? ऑप्शन बघा, भारत, चीन, जपान, जर्मनी. आन्सर येईल सी, जपान. बघा, जपानच्या ईस्ट जपान रेल्वेने जगातील पहिली मालवाहतूक करणारी बुलेट ट्रेन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर प्रश्न 90, ब्रह्मपुत्रा नदीखाली भारतातील पहिला पाण्याखालील दुहेरी ट्यूब रस्ता बोगदा कोठे बांधला जाणार आहे? ऑप्शन बघा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. आन्सर येईल बी, आसाम. बघा, त्यानंतर बघा 91, गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही 2026 मधील कोणत्या राज्याच्या चित्ररथाची थीम होती? ऑप्शन बघा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा. आन्सर येईल बी, महाराष्ट्र. बघा, 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात महाराष्ट्राने गणशिश आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर आधारित चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर बघा 92, आय वॉक ऑफ द हिल हे आत्मचरित्र लिहिणारे माधव गाडगीळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन बघा, राजकारण, क्रिकेट, पर्यावरण, शास्त्रज्ञ, चित्रपट. आन्सर येईल सी, पर्यावरण शास्त्रज्ञ.
बघा, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे 2026 मध्ये निधन झाले. आय वॉक ऑफ द हिल हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. त्यानंतर बघा 93 नमो भारत आणि मेरठ मेट्रो धावणारे भारतातील पहिले स्टेशन कोणते? ऑप्शन बघा आनंद विहार, मेरठ सेंट्रल, सुराय काले खान, दुहाई. बघा आन्सर येईल बी मेरठ सेंट्रल. बघा नमो भारत आणि मेट्रो एकाच ट्रॅकवर धावणारे मेरठ सेंट्रल हे भारतातील पहिले स्टेशन ठरले आहे. त्यानंतर बघा 94 पार्किन्सन्स रोगासाठी स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन बघा अमेरिका, जपान, जर्मनी, भारत. आन्सर येईल बी जपान. बघा जपानने पार्किन्सन्स रोगासाठी आयपीएस स्टेम सेल उपचारांना जगातील पहिली अधिकृत मान्यता दिली आहे. त्यानंतर बघा 95 स्मृती मंदाना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा बॅडमिंटन, क्रिकेट, कुस्ती, हॉकी. आन्सर येईल बी क्रिकेट. त्यानंतर बघा 96 2027 च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? ऑप्शन बघा अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सुदर्शन पटनाईक, विराट कोहली. आन्सर येईल सी सुदर्शन पटनाईक. बघा प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांची आगामी लोकसंख्या जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर बघा अस्मिता लेख उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन बघा महिला व बालविकास मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय. आन्सर येईल बी क्रीडा मंत्रालय. बघा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महिलांना खेळात प्रोत्साहित करण्यासाठी अस्मिता लेख हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानंतर बघा 98 पिलू AI हे ॲप कोणत्या कारणासाठी वापरले जाते? बघा ऑप्शन झोपेचे नियोजन, व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग, औषधांची वेळेवर आठवण, हवामान अंदाज. आन्सर येईल बी व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग. बघा पिलाऊ AI हे ॲप लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या मातृभाषेत बोलून व्यवहार व्यवस्थित करण्यास मदत करेल. त्यानंतर 99 भव्य योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन बघा घरे बांधणे, प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे, मुलींचे शिक्षण. आन्सर येईल बी प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणे. बघा भव्य योजनेअंतर्गत देशभरात 100 जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क उभारले जाणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न 100 जागतिक मराठी साहित्य संमेलन 2026 कुठे पार पडले? ऑप्शन बघा नाशिक, पणजी, सातारा, पुणे. आन्सर येईल बी पणजी, गोवा. बघा 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये गोव्यात पार पडले. त्याचे अध्यक्ष होते बघा अनिल काकोडकर. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.